हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 5. श्री भगवानुवाच. पश्य मे पार्थरूपाणि शतशोथसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. श्री भगवान म्हणाले, पार्था, आता माझ्या शेकडो हजारो अनेकविध अनेकरंगी अलौकिक अशा रूपांना पहा. अर्जुनाने अतिलीन होऊन मर्यादा सांभाळून पूर्ण श्रद्धेने भगवंतश्रींजवळ त्यांचे दिव्य रूप प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा व्यक्त केली. अति महत्त्वाचे म्हणजे त्याने भगवंतश्रींना मागण्यांची यादी सादर केली नाही. बहुतेक सर्व भक्त आपण स्वतः भगवंतश्रींच्या कृपेला पात्र आहोत की नाही, आपल्याला काही देण्यात परमात्म्याला काही अडचण आहे की काय, आपण परमात्म्याकडे काही मागत आहोत परंतु त्यासाठी आपण परमात्म्याचे काही काम केले आहे की काय वगैरे तत्सम कसलाही किंचितही विचार न करता परमात्म्याकडे आपल्या मागण्या सादर करतात. या मागण्या अर्थातच भौतिक सौख्याच्या असतात. कोणीही त्या परमात्म्याला भेटायला उत्सुक नसतो. कोणीही परमात्मा कसा आहे याची फिकीर करत नाही. हे म्हणजे आपल्या अपत्याला परदेशातून पैसे पाठवायला सांगून तो कधीही भेटला नाही तरी चालेल, तो तिकडे कसा आहे याच्याशी काहीही कर्तव्य असण्याचे कारण नाही. त्याला काही अडचणी आहेत की काय, आपण त्याला काही मदत करतो का वगैरे कसलाही विचार न करता नुसतेच पैसे मागण्यासारखे आहे. अर्जुनाने भगवंतश्रींना अतीव करुणेने म्हटले आहे की पुरुषोत्तमा, योगेश्वरा, जर मला आपले रूप पाहणे शक्य असेल, आपल्याला आपले रूप मला दाखवणे शक्य असेल, मी आपले रूप पाहण्यासाठी लायक असेन तर मला आपले रूप दाखवावे. मला आपले रूप पाहण्याची इच्छा आहे. आता अशा या भक्ताला तो करुणासागर परब्रह्म परमात्मा नाराज करणे शक्य नाही. भगवंत श्री अर्जुनाला म्हणाले, वत्सा, पार्था, पहा, अगदी डोळे भरून पाहून घे. माझी शेकडो हजारो रूपे पहा. भगवंतश्रींची रूपे अनंत आहेत. चल किंवा अचल प्राणीसृष्टी, वनस्पतीसृष्टी, स्थावर जंगम इत्यादी किती वैविध्य आहे हे आपण पाहत आहोतच. तरी आपल्याला सर्व गोष्टींचे अजूनही ज्ञान नाही. मानव दररोज नवनवीन वस्तू जगत शोधून काढत आहे, तरीही त्याला आज 2008 साली विश्वातील हजारो कोटींचा एक भागही माहीत झालेला आहे की नाही हे शंकास्पद आहे. या वस्तू अनंत प्रकारच्या आहेत, अनंत आकाराच्या आहेत, अनंत रंगांच्या आहेत, दिव्य आणि भव्य आणि अलौकिक आहेत. भगवंतश्री आपल्या भक्तावर कृपावंत झाले आहेत. नुसतीच पोपटपंची नको, नुसतेच शाब्दिक ज्ञान नको, प्रत्यक्ष याची डोळा याची देही पाहून घे. परमात्मा सूक्ष्म आणि अदृश्य आहे, तेव्हा कोणालाही त्याच्या अस्तित्वाची शंका राहायला नको. हरिओम.